म्हणजे काय? तो नेहमीच असा वागतो बाबा. मालक नेहमी असं वागतात? बाबा मला माहिती आहे. आता मला तुझ्याकडनं आणखीन एका गोष्टीचा खुलासा हवाय. मालक नेमके तुला केव्हा आश्रित म्हणाले? तो मला नाही, आईला आश्रित म्हणाला. ते तू ऐकलंस? तेव्हा तू तिथं होतीस? नाही मग मालक तुला काय म्हणाले? बाबा, तो मला म्हणाला की तू माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये पडू नकोस, त्यातून लांब राहा. आणि तू त्याच्या प्रॉब्लेम्स पासून दूर राहण्याच्या ऐवजी त्याच्या घरापासून दूर गेलीस. आता मला सांग, मालक तुला असं जेव्हा म्हणाले तेव्हा ते कुठल्या परिस्थितीत होते? बाबा प्लीज, आपण या विषयावर नको बोलायला. का? बाबा प्लीज. गौरी, तुला मी मागे म्हणालो होतो की आपण व्यवसायाने वकील असतो ना, तरी एरवी समाजात वागताना, घरीदारी वागताना, वावरताना आपण हे भान जरा बाजूला ठेवलं पाहिजे. पण याचा अर्थ बुद्धी गहाण ठेवायची असं होत नाही ना. खास करून आपण जेव्हा एखाद्या माणसाला जज करतो तेव्हा बुद्धी गहाण ठेवून आपण जर एखाद्या माणसाला जज केलं तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं नाही का होणार? बाबा मला माहित नाही तुम्ही हे सगळं काय बोलताय, पण मला इतकंच माहितीये की आज कपिल चुकलाय आणि मी त्याच्याकडनं गौरीताई, आम्हाला माफ करा. आमच्याकडून तुम्ही आणि मालक दोघंही दुखावले गेलात. ही खोटा फोन करायची आयडिया आमचीच होती. मालकांची काही चूक नाहीये, त्यांना यातलं काहीच माहित नाहीये. खरंच कपिलला तर रूमच्या बाहेरच येत नव्हता, म्हणून आम्हाला हे सगळं सुचलं. प्लीज त्याला माफ कर ना, प्लीज त्याच्याशी बोल. बघते मी. गौरी, खरंच मला कधी कधी प्रश्न पडतो, तू मुद्दामहून अशी वागतेस का? बाबा कळलंय मला, मी उगाच रागवले, पण आता काही होणार आहे का? चूक झालीये माझ्याकडनं तर झालीये. आई, तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? सौरभ, कुठे गेले असतील हो ही दोघं? काय झालं असेल? आई, रामाश्रय शिवाय कुठे जाईल ती अशी धावत? मग हे पण तिच्याच मागे गेली असतील का, रामाश्रयावर? तुम्ही जरा तिला फोन लावून बघा ना, तुम्हीच विचारा तिला ती कुठे आहे ते. हो, पण तिचा फोन माझ्याकडेच आहे. मगाशी टाकून नाही का गेली ती? अगो बाई, इथेच आहे होय. मालक, काय चाललं? नाही, काय नाही. अलीकडे मी पाहतोय मालक, बऱ्याचदा तुम्ही शून्यात हरवलेले असता. तुम्ही काय, गौरी काय? काका, आता काहीतरी घडलं पाहिजे. अगदी बरोबर बोललात मालक, पण घडवल्याशिवाय कसं काही घडेल? हा, आता आर्या पार करून टाका. हा, आता वेळ वाया घालू नका. नाका तोंडात पाणी जायची वेळ आली. हो, पण म्हणजे नक्की काय करायचं तेच मला कळत नाहीये. मालक, आता असं हाताशून नाही चालणार. वेळ वाया घालून सुद्धा नाही चालणार. नाही तर वेळ निघून गेलेली असेल. उद्या गौरीचा साखरपुडा झालेला असेल आणि साखरपुडा झाल्यानंतर तिला माघारी परतणं अवघड होऊन बसेल. मला माहिती आहे गौरी अलीकडे खूप चिडचिड करते, पण ती असं का वागते ते मला कळत नाही. एक्झॅक्टली, मलाही हेच कळत नाहीये. आणि आता गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड झाल्यात ना. मला ध्यानात घ्या, मी हे तुम्हाला साठ्यांचा मित्र म्हणून नाही सांगत आहे. एका मुलीचा बाप, गौरीचा बाप म्हणून सांगतोय. कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर करायचं नाही अशी मी स्वतःला जाणून बुजून सवय लावून घेतलेली आहे. तशी तुम्ही सवय लावून घेतलेली असेल ती सवय तोडा मोडा.
गौरीला मनापासून जे करायला आवडेल ना ते आता तिला करायला लावा. थँक्यू. नाही म्हणजे मी खरं तर जरा फ्रस्ट्रेट झालोय, पण तुम्ही म्हणालात ना आता काट्याने काटा काढा, आता वाटतंय काहीतरी घडेल. चला लवकर निघायला हवं ते. काय हो तुम्ही असे काय बसलायत? अगं मग काय करू, तुम्हाला काहीतरी काम सांग, मी ते काम करतो. ठीक आहे, एका लहान डब्यात थोडी साखर काढून हा? घ्या. शुभ कामासाठी चाललोय ना, आपल्या घरचं काहीतरी गोड नको का? हा 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 हो ठीक आहे. काय ग, हा काय ड्रेस घातलायस तू? चांगला तर आहे. गौरी तुला किती वेळा सांगायचं ग, चांगल्या कामाला जाताना एखादी छानशी साडी नेसावी. आई प्लीज नको ना ग, मला बोर होतं. ते पूर काय व्हायचंय? आणि गोखले बहिणींच्या अपेक्षा नसतील? त्यांच्या होणाऱ्या सुनेने एखादी छानशी साडी नेसावी, त्यावर 4 चांगले दागिने घालावेत. हा, त्यांना शोभून नको दिसायला तू? आई सारखं काय आहे, त्यांना शोभून दिसलं पाहिजे वगैरे. आज लग्न आहे का माझं? माझ्या हातात असतं ना तर तुझं लग्न आजच केलं असतं मी. थांब आलेच मी. घ्या ही साडी, घ्या नेसा. आई आणि हे दागिने घे, हे पण घाल अंगावर. आई चल, आती होतंय. पटकन तयार हो बरं, काही अतिभीती होत नाहीये. मी आईलाच हवंय का? गौरी हे आता अति होतंय. हा, शेजारणीच्या लग्नाची बोलणी नाहीये ती, तुझ्या लग्नाची बोलणी आहे. सगळे असणार आहेत तिथे, साखरपुड्याची तारीख ठरणार आहे. मग खरेदीला कधी जायचं ते नको ठरवायला? मग तिथे तू सौरभ तुम्ही दोघे हवात. तुमची वेळ काय आहे ती कळायला पाहिजे आम्हाला, नाही का? जा आता तू लवकर तयार हो. इतके कसे अलिप्त असता हो तुम्ही? आपल्याच मुलीच्या लग्नाची बोलणी करायला चाललोय ना आपण. गौरीच्या चेहऱ्यावर तुला उत्साह दिसतोय का? मग तो उत्साह माझ्या चेहऱ्यावर कसा असेल? मग बाप लेकीचं ना दर वेळेला काहीतरी वेगळंच असतं. इथे चेहरा पाडून बसलाय तसे तिथे नका बसू. चला आता, माझी पण अजून तयारी व्हायची सगळी. आता येऊन सगळी टेबल्स नीट अरेंज कर आणि इस्माईल सगळी आपली ताटं आण आणि बाकी सगळ्या गोष्टी आण. आज आपल्याकडनं काही कमी पडता कामा नये. नाही नाही मालक, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. मी आणि अण्णा सगळं सांभाळताय. हा आपल्या गौरीताईचं फंक्शन आहे, बेस्टच करूया. चला येत आहे मी. हा सुनता मालक, हो मला खरंच कळत नाहीये का करताय तुम्ही हे सगळं, ते इतक्या उत्साहानं. अतरंग हा विषय आता नको. हे बघ, आजचं काम आपलं हॉस्पिटॅलिटीचं आहे आणि ते आपण नीट करूया. मला क्लायंटकडून कुठलीही कंप्लेंट नको आहे. घरचं क्लायंट? अरे पण आपलं काम आहे की नाही हे? हॅलो कपिल, गुड, इम्प्रेसिव्ह. सगळं इतकं छान अरेंज करून ठेवलंस तू. पण जे तू अरेंज करायचा प्रयत्न करत होतास ते तर झालंच नाही ना. माझ्या आणि गौरीच्या साखरपुड्याची तारीख ठरली. अरे तारीख ठरली आहे, झाला नाही अजून. पण फार वेळ नाहीये तुझ्याकडे. नाही, जेवढा काही उरलाय ना तो खूप आहे माझ्यासाठी. शी इज माइन. काय चाललंय तुमचं? कसले गेम खेळताय? हा, तुम्हाला काय वाटले मी? ट्रॉफी कसली? वर्ल्ड चॅम्पियनशिप का सोनसरी चॅम्पियनशिप?